केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यामध्ये संसद भवनात बैठक। गृह विभागाचे सचिव गोविंद मोहन यांनी देखील अमित शहांची भेट घेतली। नवी दिल्लीमध्ये एनडीए संसदीय पक्षाची आज मोठी बैठक। सकाळी 9:30 वाजता संसद भवनामध्ये बैठकीचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच खासदारांना मार्गदर्शन करणार। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याच्या घटनेला 6 वर्ष पूर्ण। आजच्या दिवशी केंद्र सरकार पुन्हा मोठा निर्णय घेणार का याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक। ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदरमधील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन। आज सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेबदलानंतर पहिलीच कॅबिनेट। डोनाल्ड ट्रम्प भारतावर आणखी टॅरिफ लावणार। डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावर पोस्ट। रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोक मरत आहेत याची भारताला पर्वा नाही। डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। डोनाल्ड ट्रम्प यांच्या करवाढीच्या धमकीनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्टेटमेंट जारी। भारताला लक्ष्य करणं अन्याय आणि तर्कहीन। भारतानं अमेरिकेला सुनावलं। अमेरिका रशियाकडून काय खरेदी करतं याची आठवण भारतानं करून दिली। अनिल अंबानींना ईडीचं समन्स। चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंविरोधात उत्तर भारतीयांची थेट सुप्रीम कोर्टात याचिका। हायकोर्ट सुट्टीवर आहे का? सुप्रीम कोर्टाचा सवाल। उत्तर भारतीयांना उच्च न्यायालयामध्ये याचिका करण्याचा सुप्रीम कोर्टाचा सल्ला।